राम राम. जय बाबा. नमस्कार बाबा. यस. कुठून आले? आमचं गाव खेळत तालुका असते. इथून ही मूर्ती आम्ही पाहिली. सकाळचा व्हिडिओ होता, व्हिडिओ पाहून आम्ही आलो. तर माझ्याकडे स्कॉर्पिओ गाडी आहे. स्कॉर्पिओसाठी मूर्ती कोणती बसवण्यासाठी आपल्याला योग्य म्हणाल तुम्ही थोडं सांगा. तर आता आपल्याकडे पहा, याप्रमाणे 3 मूर्त्या उपलब्ध आहेत भगवान बाबाच्या. अतिशय सुंदर आणि मोहक अशा मूर्त्या आहेत. ही 3 इंचीमध्ये आहे छोटी, हां, ही 5 इंचीमध्ये आहे आणि ही 15 इंचामध्ये. जर तुम्हाला घरात किंवा ऑफिसमध्ये पाहिजे असते तर मी तुम्हाला सजेस्ट केलं असतं की ही बाबाची मोठी मूर्ती तुम्ही घेऊन जा. आणि जर तुमची कार गाडी असती तर मी सांगितलं असतं तुम्हाला की 5 इंचाची जी मूर्ती आहे ती सफिशियंट आहे. परंतु तुमच्याकडे जी गाडी आहे स्कॉर्पिओ, तर स्कॉर्पिओसाठी अतिशय उत्तम तुम्हाला ही 5 इंचाची बाबाची मूर्ती राहील आणि ती गाडीमध्ये शोभूनही दिसेल अशा पद्धतीची ही मूर्ती आहे. बघू शकता, अतिशय मोहक आणि सुंदर असा चेहरा आहे बाबाचा त्याच्यावर. फिनिशिंग ही पहा, एक नंबर आहे. आणि दादा तुम्ही कुठून आले? मी खेळत झालो. माझ्याकडे पण मोठी गाडी आहे. अच्छा, मोठी म्हणजे ट्रकमध्ये ट्रकमध्ये बसायसाठी आपल्याला मूर्ती पाहिजे. ट्रकमध्ये म्हटलं तरी पण तुम्हाला ती 5 इंची सफिशियंट आहे, कारण एवढी मोठी कॅबिनमध्ये योग्य वाटणार नाही 15 इंचाची. आता कुणाची हौस असेल तर बसू शकतात, परंतु माझ्या हिशोबाने ही 5 इंचीची मूर्ती आहे तुमच्या हातातली, ती ट्रकमध्ये देखील अतिशय उत्तम राहील. आणि ही आपली घरगुतीसाठी नाही का, ऑफिस वगैरे काय असेल तर त्यासाठी योग्य राहील. हा, अतिशय सुंदर राहील ऑफिसमध्ये आणि घरामध्ये. जर देवघरामध्ये ठेवायची असेल तर बघा मंडळी, बघा हे सतीश दादा. ही मूर्ती आहे. ही स्पेशल आपली 4 व्हीलर गाडी, मोठी गाडी आणि 4 व्हीलर छोटी गाडी असेल तर त्यासाठी ही मूर्ती योग्य आहे. तुम्ही पाहू शकता. थोड्याचं पुढं म्हणतो. हा, ही 3 इंची मूर्ती आहे जी समोर मांडलेली आहे ती, आणि जी आजीनाथ दादाच्या हातामध्ये आहे ती 5 इंची आहे आणि ही 15 इंची. तर बघा, हे इथून 70 किलोमीटर आष्टी आहे आणि आष्टी तालुक्यामधून बाबाच्या मूर्तीमुळं, म्हणजे बघा बाबाचा करिश्मा असा आहे की बाबांच्या मूर्तीसाठी आमची भेट झाली. आम्ही असे 10 ते 15 वर्ष झालं की एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, प्रत्यक्षात भेट होत नाही. परंतु आज योगायोग मी रील बनवली आणि त्यामध्ये सांगितलं की माझ्याकडे बाबाच्या मूर्ती आलेल्या आहेत हो, आणि त्या जर कोणाला लागतील, घ्यायच्या असतील पूजेसाठी तर आपल्याकडे उपलब्ध आहे. ती रील पाहिली आणि योगायोग सुट्टीवर आले होते सतीश दादा, आजीनाथ दादा, आणि त्यांनी ठरवलं की चला बाबाच्या मूर्तीच्या हिशोबाने का होईना अनिल दादाची भेट होईल. आणि प्रत्यक्षात माझ्या दुकानमध्ये ते आज आले. मलाही त्यांना भेटून खूप आनंद झाला. बाबाच्या आशीर्वादाने आमची भेट झाली. धन्यवाद.